मराठा आंदोलनावरून जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे ही CSMT स्थानकावरची जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय। आज 6 वाजेपर्यंतची मुदत पुढच्या 24 तासापर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यामुळे मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केला। तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। मराठा बांधव हे जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। पुढच्या 24 तासांसाठी आता आंदोलनाची मुदत वाढवण्यात आली। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गणेश कवडे, गणेश, तुम्ही आहात त्या ठिकाणी, CSMT वर जल्लोष साजरा केला जातोय, काय परिस्थिती, काय वातावरण पाहायला मिळत आहे आणि आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्की थेट दृश्य दाखवतोय। हा एक जल्लोष आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय। आणखी 1 दिवसाची परवानगी आहे ती वाढवलेली आहे आणि त्यानंतर हलकी बाजू खरं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे स्थानक आहे त्या ठिकाणी हे हा जल्लोष आहे तो होताना पाहायला मिळतोय। आपण थेट मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगशील? परवानगी देखील वाढवली, परवानगी वाढवल्याबद्दल आम्ही आनंदाने नाचतोय। अजून मुंबईत सोडणार नाही, अजून 2-4 दिवस मुंबईतच राहणार। आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। एक मराठा लाख मराठा। लातूरून आलेले आज 2 ते 3 दिवस झाला आमच्या पोटात अन्न नाही, हॉटेल बंद आहेत, सगळं बंद करून ठेवलेत। सरकारला एवढीच विनंती की आम्ही जाणार नाही। आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं, हक्काचं आरक्षण द्यावं यासाठी खरं तर प्रामुख्याने मागणी आहे। दादा, काय सांगाल? 1 दिवस हॅलो, आम्ही पंढरपूर तालुक्यात आलो, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही। 2 दिवस लागो, 4 दिवस लागो, आरक्षण भेटलंच फक्त। 1 दिवसाची परवानगी वाढवली नाही कुणाचा। एकच एक जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय। 1 दिवसाची खरं तर ही परवानगी आहे ती वाढवलेली आहे आणि त्यानंतरून आम्ही आरक्षण घेतलं ते या ठिकाणाहून जाणार नाही अशा पद्धतीची घोषणा देखील आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या उत्साहामध्ये खरं तर हे सगळे मराठा बांधव आहेत। काय सांगणार? 1 दिवसाची परवानगी देखील आहे ती सरकारने आता वाढवून दिलेली आहे। आम्ही सरकारचे आभार मानतो। आदरणीय जरांगे पाटील यांचं उपोषण आम्हाला मान्य आहे आणि सरकारला एक हात जोडून विनंती आहे की मनोजदादा जरांगे पाटलांच्या नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।